नमस्कार मंडळी. तर आज सकाळी मी देवळापाशी आलो होतो. आज पंढरपुरात संघ शताब्दीनिमित्त तसेच दसऱ्यानिमित्त पथसंचलन आहे. मग त्यासाठी मी संघाचा गणवेश इस्त्री करायला टाकायला आलो होतो. मग टेरेस गार्डनवर गेलो, तिथनं रोपं आणली, तसेच बिस्किटचे पुडे आणले. मग आजोबांना वगैरे आवरून आम्ही चाललो होतो. आज आम्ही माझ्या आजोबांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात वृक्षारोपण सेवा करणार आहोत. माझ्या आजोबांचा आज 81वा वाढदिवस आहे. तसेच संघाचा शताब्दी महोत्सव चालू झाला आहे. याचे औचित्य साधून आम्ही गोपाळपूर येथील वृद्धाश्रमात रोपं लावायचा निश्चय केला आहे. तर मग तिथल्या आजोबांनी तसेच माझ्या बाबांनी तिथले खड्डे वगैरे खांदून घेतले आणि माझ्या आजोबांच्या हातनं पहिलं आंब्याचं रोप लावलं आणि तसेच रोप लावल्यावर त्याला पाणी वगैरे घातलं. आम्ही अशी रोपं लावले, आंबा, चिंच, सीताफळ, जांभळ, करंज, जेणेकरून तिथल्या आजोबांना, आजींना येणाऱ्या काळात ऑर्गॅनिक फळं खायला मिळतील. तसेच त्यांना तिथं बसायला गार सावलीसुद्धा मिळेल. मग नंतर समर्थनी अजून खड्डे खणले आणि अजून वृक्षारोपण त्यांच्या हस्ते करण्यात आलं. मग हे जी रोपं आहेत ते मी मागच्या वेळेस इथं वृद्धाश्रमात लावले होते. इथल्या आजी आजोबांनी त्याची व्यवस्थितपणे काळजी घेतली आहे. मग आम्ही वृक्षारोपण करून घरी आलो. मग घरी आल्यावर संघाचा गणवेश घातला. मग आम्ही पथसंचलनाला गेलो. तिथला तर काही व्हिडिओ काढला नाही. मग आल्यावर माझ्या आजोबांचा वाढदिवस साजरा केला. घरीच आम्ही शिऱ्याचा केक केला होता. तसेच माझ्या सगळ्या भावांना आम्ही घरी बोलवलं होतं. मग आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. आईने गरम गरम वडापाव केला होता. धन्यवाद.